नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एसबीआयचे अकाउंट ऑनलाईन कशा पद्धतीने आधार सेटिंग करायची ते माहिती बघणार आहे. मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही आता घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून करू शकता. कारण मित्रांनो, एसबीआयची बँक आहे ते आता एमपीसीआय वरती रजिस्टर झालेले आहे. त्यामुळे तुम्ही आधार सेटिंग आता घरबसल्या करू शकता. तुमचं जे मित्रांनो अकाउंट आहे ते तुम्ही डीबीटी लिंक घरबसल्या करू शकता. ओके मित्रांनो, काही लोकांना असं वाटतं की आधार लिंक आणि आधार सेटिंग ही एकच प्रोसेस आहे. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आता तो काय फरक आहे आपण ते बघूया. जर तुमच्या 2 किंवा 3 बँकांमध्ये अकाउंट असेल ओके, आणि तुम्ही जर प्रत्येक बँकेला आधार लिंक केलं असेल तर तुम्ही मित्रांनो ग्राहक सेवा केंद्रावरून तुम्ही थंब वगैरे देऊन पैसे वगैरे काढू शकता. ओके, पण मित्रांनो आधार सेटिंग सोबत एकच बँक लिंक असते किंवा तुम्हाला एकच बँक लिंक करावं लागते. आता आपण बघूया की आधार सेटिंग का केले पाहिजे किंवा ते का करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आता कॉलेजला असाल ओके, आणि तुम्ही जर स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर तुमचे बँक अकाउंट मित्रांनो आधार सेटिंग असणं गरजेचं आहे. कारण की तुमचे जे स्कॉलरशिपचे पैसे असतात तर ते तुमचे डायरेक्ट आधार सेटिंग असलेल्या अकाउंटमध्ये जमा होतात. किंवा मग तुम्हाला जर पेन्शनचा लाभ भेटत असेल ओके, तर तुमचे जे मित्रांनो जे पेन्शनचे पैसे आहेत ते आधार सेटिंग असलेल्या अकाउंटमध्ये जमा होतात. किंवा मग तुम्ही गव्हर्नमेंटच्या योजनांचा जर लाभ घेत असाल, त्यामध्ये मग केंद्र सरकारच्या योजना आल्या, राज्य सरकारच्या योजना आल्या ओके, जसे की आता चालू असलेल्या लाडकी बहीण योजना झाली, घरकुल योजना झाली, किंवा म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ओके, तर मित्रांनो या सर्व योजनांचे जे पैसे आहेत ते आधार सेटिंग असलेल्या अकाउंटमध्ये जमा होतात. तर मित्रांनो या सर्व हे जे पैसे आहेत ते तुमच्या डायरेक्ट डीबीटी थ्रू तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. त्याच्यामुळे तुमचं जे अकाउंट आहे ते डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला डीबीटी थ्रू जे पण बेनिफिट भेटतात ते सर्व जे पैसे आहेत ते तुमचे डायरेक्ट आधार सेटिंग असलेल्या अकाउंटमध्ये जमा होतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो तुमचे जे आधार सेटिंग आहे ते करणं गरजेचं आहे. तर आता आपण एसबीआयचे अकाउंट कशा पद्धतीने ऑनलाईन या ठिकाणी आधार सेटिंग करायचं आहे ते बघणार आहे. तुम्ही मित्रांनो कोणत्याही बँकचं जे आधार सेटिंग आहे ते तुम्ही करू शकता ओके. फक्त तुमची जी बँक आहे मित्रांनो ती एमपीसीआय वरती रजिस्टर असली पाहिजे. आता आपण ते पुढे बघणंच आहे की एमपीसीआय वगैरे काय आहे. तर चला मित्रांनो, आपण आता लाईव्ह बघूया की आधार सेटिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून घर बसल्या करू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. आता इथे तुम्हाला सर्च करायचं आहे एमपीसीआय. तर एमपीसीआय तुम्हाला असं इथे सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एमपीसीआय वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता तुमच्यासमोर मित्रांनो वेबसाईट ओपन होईल ओके. तर तुम्हाला एमपीसीआय या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला मित्रांनो इथे वेबसाईट दिसत असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो एमपीसीआयचं पोर्टल ओपन होईल. आता हे पोर्टल ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे. तर इथे खाली स्क्रोल करा आणि इथे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी कन्झ्युमरचं ऑप्शन दिसेल ओके. इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. आता तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत असतील तर इथे तुम्हाला मित्रांनो कन्झ्युमर हा ऑप्शन दिसेल ओके. तर इथे तुम्हाला या प्लसवरती क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील ओके. तर इथे तुम्हाला भारत आधार सेटिंग इनेबलर ओके, इथे तुम्हाला बेस असं दिसेल. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप या ठिकाणी ओपन होईल. आता इथे तुम्हाला मित्रांनो वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे इंटरफेस ओपन होईल. तर तुम्हाला इथे दिसत असेल होमचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर आधार सेटिंग डिसेटिंग असा ऑप्शन दिसेल. त्याच्या खाली अकाउंट डिटेल्स, त्यानंतर आधार मॅप स्टेटस, त्याच्या खाली आधार मॅपिंग हिस्ट्री, त्याच्यानंतर रिक्वेस्ट स्टेटस चेक ओके. तर आता आपण मित्रांनो आधार सेटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते माहिती बघणार आहे. पण त्याच्या आधी तुमचं बँक अकाउंट आधार सेटिंग आहे की नाही ते आपण चेक करणार ओके. ते कशा पद्धतीने चेक करायची ती माहिती आपण बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे आपल्याला चेक करायचं आहे की आपला जे बँक आहे ते आधार सेटिंग आहे की नाही ओके. आता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे. तर या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड नंबर फिल करा. सगळ्यात तुम्हाला इथे 4 आकडे फिल करायचे आहेत. त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये 4 आकडे फिल करा ओके. त्याच पद्धतीने तुम्ही शेवटच्या बॉक्समध्ये 4 आकडे फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे हा कॅप्चा दिसत असेल तर तुम्हाला या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. ही सर्व माहिती फिल करा आणि त्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर फिल करून घ्या. तर इथे मी आधार कार्ड नंबर आणि हा कॅप्चा इथे फिल केला आहे. तर तुम्हाला पुढे चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा.
त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता, तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला शेवटचे 4 आकडे दिसतील. त्यानंतर एनेबल फॉर डीबीटी असेल ते दाखवत आहे. ओके, पण इथे तुम्हाला बँकेचं नाव दिसत असेल बँक ऑफ महाराष्ट्र. तर आता आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची बँक लिंक करायची. ओके, तर आपल्याला आता आधार सेटिंग जी आहे ती स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करायची आहे. तर आता इथे आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र असं दाखवत आहे. तुम्हाला इथे लास्ट अपडेट डेट पण दिसत असेल. ओके, तर या तारखेला तुम्ही लास्ट अपडेट केलं होतं तुमचं जे आधार सेटिंग आहे ते. ओके, तर आता तुम्ही आधार मॅप स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला आता आधार सेटिंग करायचं आहे. तर आता आपल्याला इथे होमचा ऑप्शन दिला आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे होमचा ऑप्शन दिसत असेल तर इथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो आधार सेटिंग आणि डिसेटिंग असा ऑप्शन दिसेल, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपण बँक ऑफ महाराष्ट्रामधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आधार सेटिंग करायलो, तर ती प्रोसेस आपण बघतोय. किंवा तुम्ही जर मित्रांनो पहिल्यांदाच करत असाल तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने करायचं आहे. किंवा तुमचं मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर दुसरा अकाउंट असेल, ओके, तर तुम्हाला दुसरा अकाउंट जर आधार सेटिंग करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं ती पण आपण माहिती बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. ओके, तुम्हाला सीडिंग आणि डिसेडिंग असं ऑप्शन दिसतील. तुम्हाला इथे सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट बँक असा ऑप्शन दिसेल, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक निवडायचं. ओके, तर तुम्हाला मित्रांनो इथे जेवढ्या पण बँकेचे नाव दिसू राहिले, ओके, त्या सर्व बँकांचे तुम्हाला घर बसल्या तुम्ही मोबाईलमधून आधार सेटिंग करू शकता. ओके, तर तुम्हाला इथे जेवढ्या पण बँका दिसतील तेवढ्या बँकांचं तुम्ही घर बसल्या करू शकता. तर इथे आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव दिसेल, तर या बँकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया, तर इथे क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला इथे महत्त्वाचे मित्रांनो 3 पॉईंट दिलेले आहेत. तर हे पॉईंट मित्रांनो तुम्ही नीट समजून घ्या. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे फ्रेश सीडिंग असा ऑप्शन दिलेला आहे. जर तुम्ही मित्रांनो पहिल्यांदाच आधार सेटिंग करत असाल, ओके, तुमचं जर याआधी कोणत्याच बँकेला आधार सेटिंग नसेल तर तुम्ही मित्रांनो हा ऑप्शन निवडायचा आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा मित्रांनो, इथे तुम्हाला सांगितलं आहे की मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट. जर तुमचं एकाच बँकेमध्ये दुसरं अकाउंट असेल, ओके, जर तुम्हाला आता दुसरं जे अकाउंट आहे ते लिंक करायचं असेल तर तुम्हाला हा दुसरा 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. तर मित्रांनो हा 2 नंबरचा ऑप्शन त्यांनीच निवडायचा आहे ज्यांचे एकाच बँकेमध्ये 2 अकाउंट असेल, ओके, मल्टिपल अकाउंट असतील त्यांनीच ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा इथे महत्त्वाचा पॉईंट आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. म्हणजे तुमचं एका बँकमध्ये अकाउंट आहे, ओके, आता तुम्हाला दुसऱ्या बँकमध्ये तुमचं आधार सेटिंग करायचं आहे. ओके, जसं की आता आपण बघितलं होतं की आता हे जे अकाउंट आहे तर ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आधार सेटिंग होतं, तर आता आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वन बँक टू अदर बँक हा तिसरा ऑप्शन निवडायचा. ओके, तर हे तिन्ही पॉईंट तुम्हाला समजले असेल. तर आता आपण तिसऱ्या पॉईंटवरती क्लिक करणार आहे कारण की आपल्याला दुसऱ्या बँकमध्ये आधार सेटिंग करायचं. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला अकाउंट नंबर फिल करायचा आहे. तर इथे तुमचा अकाउंट नंबर फिल करा. त्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर, इथे परत तुमचा अकाउंट नंबर फिल करा. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे बॉक्स दिला आहे, या बॉक्सवर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा, इथे तुम्हाला कॅप्चा दिसेल, हा कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे. इथे कॅप्चा फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स असं दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. सगळ्यात खाली स्क्रोल करा, इथे तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू असा ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे काही सेकंद वेट करावं लागेल. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही सेकंद वेट करावं लागेल. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता तुम्ही इथे बघू शकता युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू बँक ऑफ महाराष्ट्र, प्लीज क्लिक ओके टू प्रोसीड विथ स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, तर आता आपण बँक ऑफ महाराष्ट्रामधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आधार सेटिंग करत आहोत. ओके, तर इथे तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही सेकंद तुम्हाला वेट करावं लागेल. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटेल. हा रेफरन्स नंबर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्ही बघू शकता आधार सेटिंग स्टेटस सक्सेस झालेला आहे. तर तुमचं मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रामधून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण इथे सक्सेसफुली आधार सेटिंग केलेलं आहे. आता तुमचं आधार सेटिंग झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला वरती लेफ्ट साईडला होमचा ऑप्शन दिला. ओके, तर तुम्हाला या होम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे आधार मॅप स्टेटस असा ऑप्शन दिसलो की तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर फिल करा. त्यानंतर इथे हा कॅप्चा दिला आहे, कॅप्चा बॉक्समध्ये फिल करा. त्यानंतर पुढे तुम्हाला चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो इथे मी सर्व माहिती भरलेली आहे. पुढे तुम्हाला चेक स्टेटस या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आधार मॅप स्टेटस या ठिकाणी तुमचा आधार कार्डचे शेवटचे 4 आकडे दिसतील तुम्हाला. त्यानंतर मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT. तर तुमचा अकाउंट मित्रांनो सक्सेसफुली DBTसाठी लिंक झालेला आहे. तुम्ही इथे बँकेचं नाव बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर तुम्ही किती तारखेला अपडेट केलं आहे ते डेट तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर ते 9 मार्चला 2025 या तारखेला इथे अपडेट केलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे जे अकाउंट आहे ते तुम्ही DBTला लिंक करू शकता. ओके, तर आहे तुम्हाला सर्व प्रोसेस समजलं असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आधार सेटिंग सक्सेस झाल्यानंतर तुमचे जे मित्रांनो स्कॉलरशिपचे पैसे आहेत किंवा जे गव्हर्नमेंट योजनांचे जे पैसे आहेत ते तुमच्या याच अकाउंटला जमा होतील. तर मित्रांनो तुम्हाला ज्या बँकेमध्ये लिंक करायचं आहे ते तुम्ही घर बसल्या करू शकता. ओके, तुम्हाला जर दुसऱ्या बँकेचं करायचं असेल ओके आणि ती बँक जर MPCIवरती लिंक असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने घर बसल्या करू शकता. ओके, तर हा तुम्हाला सर्व प्रोसेस समजली असेल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.